ग्रामीण पोलिसांनी काल सिया गोयल हिला तिच्या याच घरामध्ये आणून तिची चौकशी केलेली आहे। जवळपास 2 तास ही चौकशी झालेली आहे आणि या चौकशीमध्ये बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या पाहायला मिळतात। मात्र आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे इथेच असणारा हा जो जिना आपण पाहतो तर या जिन्यावरून जेव्हा तिला खाली आणलं जात होतं तेव्हा तिची जी मुजोरी आहे तर ती स्पष्टपणे दिसत होती। कारण इथे जे कर्तव्यावर असणारे सगळे वार्तांकन करणारे वार्ताहर होते तर यांना तिने अश्लील हावभाव करून दाखवलेले होते। या सगळ्यामध्ये आपण पाहिलं की केतन अग्रवाल प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहेत आणि हे जे खुलासे समोर येत आहेत तर या पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे। कोर्टात आज सिया गोयल आणि त्यासोबतच चेतन चौधरी या दोघांनाही हजर केलं जाणार आहे। मागे जेव्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती तेव्हा 3 जुलैपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। आपण आता याच सिया गोयलच्या घराबाहेर आहोत आणि हा त्यांचा बंगलो आहे। याच घरी तिला आणून तिची चौकशी करण्यात आलेली आहे। यावेळी सिया गोयलला हे जे गंगाधाम परिसरातलं तिचं घर आहे इथे तिच्या मोबाईलसह पोलिसांनी इतर गोष्टींचा पंचनामा केलाय। सियाने कुठले पुरावे नष्ट केले का याचा तपास पोलीस करतायत आणि गंगाधाम चौकातल्या घरातील तपास झाल्यानंतर सियाला घेऊन जेव्हा पोलीस जात होते तेव्हा हिने हे सगळं अश्लील कृत्य केलेलं आहे। खरं तर निष्पाप केतन अग्रवाल याच्या हत्येमुळे सर्वांनाच धक्का बसलाय। केतनच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस पुरावे गोळा करतायत आणि चेतन चौधरी आणि सिया गोयलला पोलिसांनी वेगवेगळ्या वेळी लोहगडावर नेऊन क्राईम सीन रिक्रिएट सुद्धा केलेला होता। दरीत ढकलण्यापूर्वी त्याने काय काय केलं या सगळ्याचा सुद्धा रिहर्सल या सगळ्याचं सुद्धा रिक्रिएशन जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने सियाला कथित रिहर्सल झालेल्या ठिकाणी म्हणजेच इथून अगदी काही अंतरावर असणाऱ्या ठिकाणी ते सेक्टर 37 इथे ते घेऊन गेले होते आणि तिकडे नेऊन सुद्धा त्या डोंगरावर त्यांनी याआधी कशा प्रकारे केतन अग्रवाल याला मारण्याचा प्रयत्न केला होता याची तयारी जी आहे तर ती केलेली होती। आत्ता आपण पाहतो की याच घरामध्ये हिला घेऊन आलेले होते आणि या सगळ्यांनंतर आता आणखी तपास करायचा आहे आणि याच तपासासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे कोर्टामध्ये। या सगळ्यामध्ये वेगवेगळे गोष्टी ज्या आहेत तर त्या समोर येत आहेत आणि त्याच अनुषंगाने जेव्हा सिया या घरातून म्हणजेच केतन अग्रवाल याला मारण्याचा प्लॅन करून जेव्हा या घरातून निघाली तेव्हा तिने नेमकं काय काय केलं, घरापासून कशा पद्धतीने सुरुवात केली या सगळ्याचं रिक्रिएशन करण्यात आलेलं होतं। यामध्ये पहिले सिया गोयल हिला त्या लोहगडावर घेऊन जाण्यात आलं होतं आणि तिला सीन तिच्याकडून हा सगळा पुन्हा एकदा रिक्रिएट करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आत्ता 2 दिवसांपूर्वी जो चेतन चौधरी आहे तर त्याला सुद्धा घेऊन जाण्यात आलेलं होतं। दोघांकडूनही जी माहिती दिली जाते त्याच्यामध्ये थोडीशी विसंगती आहे त्यामुळे पोलिसांकडून यामध्ये सखोल तपास केला जातोय आणि आज पुन्हा एकदा यामध्ये त्यांची कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे आता नेमकं पोलिसांना आणखी काय तपास करायचा आहे आणि कोणत्या याच्यासाठी ते पोलीस कोठडीची मागणी करणार हे सगळं आज पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज वडगाव मावळ इथे असणाऱ्या कोर्टामध्ये सिया आणि चेतन यांना पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर काय काय होतं या प्रकरणामध्ये आणखी पुढे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।